नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण छोट्या मोठ्या भुकेसाठी असं छान असे पेरी पेरी मसाला मखाने बनवणार आहोत. खूप सिंपल रेसिपी आहे. त्यासाठी काय केलेलं आहे, हे बघा मखाण्याचं पॅकेट आहे. मस्त मोठे दाणेदार असे मखाने आहेत. याच्यामध्ये बऱ्याच क्वालिटी भेटतात, छोट्या मोठ्या आपल्या आवडीनुसार आपण आणतो. आता ही मस्त छान मोठी अशी साईज आहे. आता मी काट करून घेतलेला आहे, कापून घेतलेला आहे पॅकेट. आणि आता किती मी एकदम नाही बनवून ठेवत, जास्त असे मुलाला किती द्यायचे असतात किंवा थोडक्या याच्या प्रमाणातच आपण फ्राय करून ठेवायचे, नाही तर नंतर पुन्हा ते नरम पडतात. त्यासाठी मी इथे एक बघा आता बाऊल घेतलेला आहे, तेवढा बाऊल भरून असे मखाने काढून घेतलेले आहेत. एका साईडला असं कढई गरम करायला ठेवलेली आहे. हलकीशी गरम झाली ना की आपण याच्यावर मखाने टाकायचे आहेत हे, आणि फक्त असे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये आधी काहीच टाकायचे नाही. मसाले हे आपण सगळे नंतर टाकणार आहोत. आता पहिले मस्त छान कुरकुरीत होईपर्यंत छान भाजले जातील ना, असे आपण मखाने भाजून घ्यायचे आहेत. जास्त वेळ लागत नाही, 5 ते 7 मिनिटात भाजले जातात मखाने. इथे बघा तोडून दाखवते मी. मखाने बघा कसे तुटत आहेत, मस्त असे. हा थोडासा कुठे हार्ड आहे, त्याच्यामुळे थोडासा अजून भाजणार आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याला काढून घ्यायचे आहेत. अजून मी त्याच्यानंतर चेक करून झाल्यानंतर पुन्हा 5-1 मिनिट अजून मस्त भाजले आणि आता हे छान रोस्ट झालेले आहेत. आता हे सगळे काढून घेतलेले आहेत. पुन्हा त्याच कढईमध्ये आता तूप टाकलेलं आहे. तुम्ही तूप बटर काही वापरू शकता. मी इथे घरचं जे तूप असतं ना आपलं, ते टाकलेलं आहे जवळपास 1 चमचाभर. म्हणजे आता ते बघा एकदम हे झालेलं होतं, ते आता वितळल्यानंतर 1 ते 1.5 चमचा झालं. त्याच्यामुळे टाकलेलं आहे लाल तिखट, हळद टाकलेली आहे. त्याच्यानंतर आता टाकायचा आहे आपण मस्त असा पेरी पेरी मसाला, तोही 1 चमचाभर टाकलेला आहे. छोटा चमचा आहे, का तिखटही टाकलेला आहे, त्याच्यामुळे जास्त असे मसाले टाकायचे नाही आहेत. त्याच्यानंतर जे काळं मीठ असतं ना, ते टाकलेलं आहे. आणि छान आधी पहिले मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तुपामध्ये मस्त असे मिक्स करून झाले की त्याच्यानंतर थोडंसं अजून चवीनुसार आपलं जे साधं मीठ असतं ना, ते टाकलेलं आहे. जास्त नाही टाकायचं आहे, नाही तर मग ते खारट होतील खूपच आणि मग ते खावेसे वाटणारच नाही. आणि पुन्हा एकदा मिक्स केलेलं आहे. त्याच्यानंतर आपले जे मखाने आहेत ते टाकलेले आहेत. छान हलवून घ्यायचे आहेत, व्यवस्थित मिक्स करायचे, म्हणजे प्रॉपर प्रत्येक मखाण्याला आपले मसाले लागले जातील, मगच त्याची खाताना मजा येते. आता बघा इथे सगळ्या मखाण्यांना मसाले लागले गेले आहेत मस्त असे. आता मस्त आपले इथे पेरी पेरी मसाला मखाना तयार झालेला आहे. आता सर्विंग बाउलमध्ये पुन्हा आपण काढून घेणार आहोत आणि हा याचा आहे फायनल लुक. भारी आहे ना, खायला साईड डिश म्हणून असं किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी पण खूप मस्त वाटतात खायला, किंवा मुलांच्या टिफिनमध्ये आपण छोट्याशा डब्यामध्ये टाकून देऊ शकतो की त्यांना कधी असं वाटलं की आपल्या आवडीचं नसेल तर ह्याच्यावर मस्त असे एन्जॉय करू शकतात मखाने हे. त्यामुळे तुम्ही नक्कीच अशा प्रकारे थोडे थोडे आपण मखाने फ्राय वगैरे करून किंवा आपण एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं, जेणेकरून ते नरम पडू नये. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप आवडली असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.